निपाणे येथे स्मशानभूमीच्या कामात मोठा घोळ. ठेकेदारासह ग्रामसेवक चौकशीच्या फेऱ्यात. नमस्कार, मी वैशाली लोहार. आपण पाहत आहात भ्रष्टाचार न्यूज. एरंडोल तालुक्यातील निपाणे येथील स्मशानभूमीच्या बांधकामाचा प्रश्न आता अत्यंत गंभीर वळणावर आला आहे. नियम, कायदे आणि परवानग्या धाब्यावर बसवून हे काम सुरू करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. इंजिनियर बोरसे यांचा धक्कादायक खुलासा. भ्रष्टाचार न्यूजने या प्रकरणाचा माग काढत जिल्हा परिषदेचे इंजिनियर बोरसे यांच्याशी थेट संपर्क साधला असता त्यांनी अत्यंत महत्त्वाचा व धक्कादायक खुलासा केला. हॅलो. हा नमस्कार, सतीश सोनवणे बोलतोय भ्रष्टाचार न्यूज मधून. हा बोला ना सर. म्हटलं ते निपाण्याचं ते सापडला का म्हटलं, अज्ञात व्यक्ती कोण आहे ते आता कशाच्या संदर्भात म्हणताय तुम्ही? ते मशानभूमीविषयी. नाही सर, ते त्याचं ग्रामपंचायत आणि ते चौकशी करतील त्यांचे आणि विस्तार अधिकारी ग्रामपंचायत वगैरे. त्यांच्याकडे आहे का ती चौकशी? हा त्यांच्याकडे आहे, आमच्याकडे नसते चौकशी. बरं सर, म्हणजे माहितीच्या अधिकारामध्ये जे तुमच्याकडे जे अर्ज टाकलेले होते हा त्याच्यामध्ये जे तुम्ही उत्तर दिलेलं आहे हा. तर त्याच्यावर मला असं म्हणायचे, जे तुम्ही जो कार्यक्रम आदेश दिलेला आहे ना तुमच्याकडनं 20/1/2025 ला दिलेला आहे, बरोबर. आणि तिथं म्हटलेलं आहे की सदर काम सुरू होण्यापासून तो कार्यक्रम आदेश ज्या दिवसापासून तुम्हाला मिळणार आहे त्या तारखेपासून 3 महिन्यापर्यंत सदर कामाची मुदत राहते त्यांची. सर आता आजच्या तारखेपर्यंत ते काम अजून अपूर्ण आहे. हा अपूर्ण आहे, त्याला दंड लागेल. त्यांनी काम जर पूर्ण केलं तर. तुम्ही लागेल म्हणताय, लावला का मग असं? नाही आम्ही लावत नाही. त्यांनी ज्या संबंधित ठेकेदाराने अर्ज करायला पाहिजे. अर्ज केल्यानंतर आम्ही आता ज्या नियमानुसार प्रचलित आहे त्या नियमानुसार दंड लावू. सर मग आणि तिथं आता त्या तारखेनंतरच आतापर्यंत 50 रुपये 100 रुपये पर डे जो असेल तो राहील. जेवढं काम हा पर डे लागेल त्यांना तो. भरपूर तो दंड भरपूर जाईल. 14 नंबर कॉलम मध्ये तांत्रिक टिप्पणीमध्ये म्हटलेलं आहे की सदर इमारतीचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी इमारत ज्या गावात आहे ते स्थानिक ग्रामपंचायतीची तुम्ही मान्यता घेऊनच कामास सुरुवात करावी. ग्रामसेवकाची भेट घेतली, ग्रामसेवकांनी लेखी स्वरूपात उत्तर दिलेलं आहे की सदर आमच्याकडनं कोणतीच परवानगी घेतलेली नाही. हा मग ते ग्रामपंचायतची जागेचा मालक हा ग्रामपंचायत असतो. त्यांनी ठरवून दिलेल्या जागेत त्यांनी करायचे असते. हो ना. मग सर त्यांनी जर तुम्हाला मान्यता दिली नाही या ठिकाणी करायची असं तर मग म्हणतोय आम्हाला दिले असं लाईन आउट मारले ना सर. मग तुमच्या इंजिनियरांनी मारून दिली ना तिथं लाईन आउट? नाही लाईन आउट तर घेतलेलीच नाही त्यांनी. आम्ही परस्पर काम चालू केलेलं होतं. त्यांनी लाईन आउट पण नाही घेतली? नाही, काही विषय नाही त्यांचा. मग बिल निघाले नाही का सर मग त्यांचे? नाही बिल तो विषय खूपच लांबचा होता त्याच्यावर अजून. असं आहे का? बिलाला अजून त्याचे दंडात्मक म्हटलं जर समजा ग्रामपंचायतनं लेखी जर दिलेलं आहे तर लाईन आउट नाही ग्रामपंचायत हे असतो मग काय तो सरपंच असेल, ग्रामसेवक असेल. त्यांची ग्रामपंचायत वाल्यांनी पण त्यांना परवानगी वगैरे काहीच दिलेली नाहीये. हा ते त्यांना आम्हाला माहिती आहे ते सगळी गोष्ट. आणि ग्रामपंचायत वाल्यांचं म्हणणं असं पडलं, जर समजा आमच्याकडे जर परवानगी मागितली असती तर आम्ही दिली नसती का? आमच्या गावाचा विषय, आमच्या गावाचा जर विकास होत असेल तर आम्ही द्यायला तयार आहे. साहजिक नाही गोष्ट. पण मग त्यांनी कोणतीच विचारणा केली नाहीये. त्यांनी परस्पर स्मशानभूमी पाडून टाकली आणि सर गावातला असा विषय होऊन गेला. पावसाळ्याचे दिवस आहेत. आज तिथं जर एखादं जर समजा काही मौत वगैरे झाली तर त्यांना जाळायला सुद्धा तिथं स्मशानभूमी. बरोबर आहे. नाही तो विषय त्यांचा आहे. मग गाववाल्यांचे स्पष्ट म्हणणं आहे की जर आमच्याकडे जर त्यांनी मागितलं असतं तर आमच्या गावाचा विकास होतोय, आम्ही द्यायला तयार आहेत. बरोबर. पण मग तेच विषय आटकून गेला. आपला बांधकाम विभागाचा रोल फक्त त्यांनी जागा निश्चित केल्यानंतर लाईन आउट देणे, त्याच्यावर देखरेख करणे, झालेल्या कामाचं मूल्यांकन देणे. तोच विषय येऊन गेला सर की जर समजा ग्रामपंचायतीनं जर लेखी स्वरूपात दिला, आम्ही परवानगी दिली नाहीये तर मग लाईन आउट कसं काय घेतली? नाही आमच्याकडनं लाईन आउट नाही, परस्पर काम चालू केलं ना मग त्यांनी. आम्ही तेच मोठे केलेलं आहे. 3 महिन्याची मुळे होते, काम पूर्णच केलेलं नाही, सुरूच केलेलं नाही. त्याच्यानंतर दंडात्मक कारवाई वगैरे ते तर पूर्ण त्यांचे होईलच. आणि सर ते आपला तुमचा जो रस्ता आहे ना त्याच्यामध्ये पण बांधकाम करून टाकलेलं आहे त्यांनी. तो बीएनसीचा रस्ता आहे, आपला नाही. बीएनसीचा आहे का? हो, आपला नाही. बरं, चालेल. हो. आम्हाला न विचारता आणि कोणतीही पूर्वकल्पना न देताच या कामाला सुरुवात करण्यात आली आहे, अशी थेट माहिती इंजिनियर बोरसे यांनी दिली आहे. त्यांच्या या विधानामुळे संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. परवानग्या कुठे आहेत? संबंधित ठेकेदाराने आणि ग्रामपंचायतीने आवश्यक तांत्रिक मंजुरी व परवानग्या न घेताच काम कसे सुरू केले? दंडात्मक कारवाई होणार का? तांत्रिक निकष डावलून काम करणाऱ्या ठेकेदारावर प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई आणि चौकशी होणार का? गुन्हे दाखल करा. निष्काळजीपणा दाखवणारे ठेकेदार आणि संबंधित ग्रामसेवक
यांच्यावर चौकशी करून तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांनी केली आहे. भ्रष्टाचार न्यूजचा पाठपुरावा सुरूच राहणार. आम्ही सत्य बातमीपर्यंत पोहोचण्यासाठी बातमीचा सातत्याने पाठपुरावा करीत आहोत आणि यामागे असलेला अज्ञात व्यक्ती कोण हे आम्ही शोधून दाखवणारच. उपलब्ध कागदपत्रे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रियेच्या आधारे या प्रकरणाचा पुढील तपास व पाठपुरावा सुरू आहे. पुराव्याशिवाय आरोप नाही आणि सत्य समोर आणल्याशिवाय भ्रष्टाचार न्यूज थांबणार नाही. भ्रष्टाचार न्यूजचे थेट सवाल. निपाणे येथील स्मशानभूमीच्या चौकशीसाठी एरंडोलचे विस्तार अधिकारी यांनी 27 जुलै 2026 रोजी भेट दिली, परंतु चौकशी होऊन 1 महिना झाला तरीही अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल होण्यास टाळाटाळ का? चौकशीचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर झाला का आणि झाला असल्यास त्यावर पुढील कारवाई का थांबली आहे? ग्रामस्थांच्या भावनेशी खेळणाऱ्या आणि शासकीय निधीचा अपहार करणाऱ्यांवर तात्काळ FIR का होत नाही? या प्रकरणात पंचायत समिती प्रशासन काय भूमिका घेते की ग्रामस्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करतात? पहा सविस्तर बातमी आणि पुढील सर्व अपडेट्स फक्त भ्रष्टाचार न्यूजवर. अशाच ताज्या व निर्भीड बातम्या पाहण्यासाठी भ्रष्टाचार न्यूजला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. बघत रहा भ्रष्टाचार न्यूज जळगाव.